गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन सन्मान पार्टी पश्चिम महाराष्ट्रात विविध विकास विधानसभा मतदारसंघातून 25 उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची माहिती आज पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। राज्यातील माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून सामान्य जनतेच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आलेले अपयश पाहता जनतेमध्ये मोठी नाराजी असल्याचं दिसून येत आहे। बहुजन सन्मान पार्टी हा पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असून आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मारुतीराव केसकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे। यावेळी ॲडव्होकेट विजय हिरवे दहिवडी जिल्हा सातारा, ॲडव्होकेट यासिन शेख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी वसंत हाके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते JK गायकवाड, प्रदेश सचिव तानाजीराव केसकर, सचिनजी तांदळे यांच्यासह बहुजन सन्मान पार्टीचे समर्थक उपस्थित होते। सातत्यानं बहुजन समाजावर अन्याय होतोय, बहुजन समाजाला न्याय मिळत नाही, बहुजन समाजाला सन्मान मिळत नाही आणि या सन्मान मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे म्हणून या पार्टीची आपण स्थापना दिल्लीला रजिस्ट्रेशन केलेलं आहे। भारतीय निवडणूक आयोगाकडे निर्वाचन सदन दिल्ली इथं निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत महाराष्ट्र बहुजन सन्मान पार्टी म्हणून नोंदणी झालेली आहे, राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारचं शेतकऱ्यावर दुर्लक्ष, कांद्याला दर नाही, कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही, शेतकरी निराश झालेला आहे। त्यांना बाकीच्या घोषणा करण्यासाठी किंवा अनेक विषयासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत। शेतकऱ्यावर होणारा अन्याय हे सातत्यानं शेतकरी सहन करतोय म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 25 उमेदवार उभा करणार आहे। अनेक प्रश्न आहेत, शेतीमालाला दर नाही, बेरोजगारांना काम नाही, ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत आणि महागाई एवढी वाढलेली आहे की सामान्य माणूस हैराण झालेला आहे। त्या विषयाला वाटा फोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी निर्माण करून आम्ही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये 25 जागा लढवण्याची तयारी केलेली आहे आणि आम्ही हे मूलभूत प्रश्न शेतकऱ्याचे, बेरोजगाराचे आणि महागाई या विषयावर निवडणूक लढवणार आहे आणि ह्या विषयाला वाटा फोडण्यासाठी आमचे कमिटीचे लोक नियोजन करून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिथं जिथं आमची
कमिटी जाईल तिथं आम्ही ह्या विषयाला वाचा फोडणार आहे आणि आम्ही त्या माध्यमातून विधानसभा लढवण्याची तयारी केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या किती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या कमीत कमी 6. कोणते सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, माळशिरस, सांगोला या जागा लढवणार आहे. घातलेला आहे आणि त्याच्या अगोदर प्रामुख्यानं जो वाद झाला आहे ओबीसी एका बाजूला आणि मराठा एका बाजूला, त्यामध्ये आमचा पक्ष जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्फत म्हणजे निवडणुका आयोगामार्फत मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळं आम्ही जे ओबीसीत मोडतो आहे धनगर समाज आता दिल्ली सरकारमध्ये, तर दिल्लीमध्ये ज्यावेळेस जायचं कुठलाही प्रश्न येतो त्यावेळेस ओबीसीचं हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. म्हणजे एकूण बहुजन समाजाची जी रचना आहे ती प्रामुख्याने ह्यामध्ये नमूद झाली पाहिजे आणि ह्या पक्षाच्या धोरणामध्ये आता प्रामुख्याने एका मराठा समाज म्हणतो आहे की आम्हाला ओबीसीत द्या, तर ते दिलं तर आमच्यावर अन्याय होणार आहे ओबीसीवर आणि तसं व्हायला नाही पाहिजे. म्हणजे ओबीसीचे हक्क संरक्षित राहून जे काय करता येईल ते तर केलं पाहिजे. आणि धनगर समाजाला जे महाराष्ट्राच्या सरकारपुरतं जे आहे NTच्या सवलती हे सुद्धा काही पुरेसं नाही. आता जर आपण पाहिलं तर म्हणजे खाली खाली जर गेलो आपण कर्नाटकमध्ये तर कुर्बामध्ये म्हणजे BCमध्ये SC मध्ये आणि बाकीच्या स्टेटमध्ये गेले काश्मीरपर्यंत तर हा समाज धनगर समाज हा मागासवर्गात STमध्ये आहे, SCमध्ये आहे आणि हा अन्याय फक्त महाराष्ट्रापुरताच झालेला आहे आणि आम्हाला OBCमध्ये सवलती घ्याव्या लागतात. आणि तुम्ही पहा जे IAS अधिकारी आहेत काय आहेत क्लास 1 ह्या अधिकाऱ्यामध्ये धनगर समाजावर अन्याय झालेला आहे. आणि हा अन्याय दूर झाला पाहिजे. प्रमोशनमध्ये नोकऱ्यामध्ये सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे आणि क्रिमिनलची जी अट आहे ती रद्द झाली पाहिजे सगळ्यांना, असं आमचं म्हणणं आहे. पार्टी बहुजन सन्मान पार्टी म्हणताय, प्रश्न फक्त धनगरांचेच म्हणताय? नाही धनगर नाही मुस्लिम समाजाला मी सर्व जेवढे समाज आहेत OBCमध्ये त्या सगळ्यांसाठी आमचं म्हणणं आहे की माळे असेल, साड्या असेल, पोळ्या असेल, सगळे न्हावे असतील काय सगळ्यासाठी झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हां.